दुपारच्या वेळी दुकान बंद करून दुकान मालकिनीला दुकानामध्येच घामाघूम होईपर्यंत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी सुनील. मला माझ्या घरच्यांनी एका दुकानावर कामासाठी ठेवले होते. दुकान लेडीज जनरल होतं. तिथे जवळपास सर्व लेडीज यायच्या. सुरुवातीला तर मला काहीच समजत नव्हतं. 1 महिन्यात मी सर्व शिकलो. दुकान मालकिनीने मला अगोदर सर्व माहिती करून दिली आणि मला सर्व शिकवलं. आता दुकान मालकीन फक्त खुर्चीवर बसून पैसे घेत होती आणि मी आता सर्व दुकान बघत होतो. लेडीज जनरल दुकान असल्याने काही काही वस्तू अशा राहायच्या की मला त्या समजायच्या नाही. मी नेहमी दुकान मालकिनीला विचारायचो आणि एखादी गोष्ट मला माहिती असली तरी मुद्दाम दुकान मालकिनीला. मला दुकानवर आता 1 वर्ष झालं होतं आणि या 1 वर्षात मी दुकान मालकिनीला खूप काही विचारलं होतं. आता तर दुकान मालकीन माझ्यासोबत एकदम मोकळेपणाने बोलत होती. कोणत्याही गोष्टीबद्दल मी दुकान मालकिनीसोबत बोलायचो. मला तसं काही बोलल्यावर माझ्या मनात भलतंच काही यायचं आणि एकदा तर मी दुकान मालकिनीला विचारलं. कधी कधी माझ्या मनात तसं काही येत असतं. तेव्हा दुकान मालकीन म्हणाली, "तू आता मोठा झाला आहे. तुला सर्व समजायला लागलं." माझ्या मनात काय येतं ते पण दुकान मालकिनीला माहिती झालं होतं. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते. तेव्हा दुपारी दुकानामध्ये कोणीही येत नव्हतं. एक दिवस दुपारी असंच दुकान मालकिनीला झोप लागली आणि मी तिला असा स्पर्श केला की दुकान मालकीन. माझा स्पर्श होताच दुकान मालकिनीला जाग आली आणि ती मला म्हणाली, "दुकान बंद कर आणि नंतर हे सर्व." मी लगेच दुकान बंद केलं आणि दुकानामध्येच दुकान मालकिनीला जवळपास 1-1.5 तास आम्ही, दुकान मालकीन आणि मी, एकदम घामाघूम झालो होतो. पहिल्यांदाच दुकान मालकिनीसोबत असं काही, पण नंतर आमचं रोजचं हेच. दुपारी दुकान बंद करायचं आणि दुकानामध्येच. दुकान दुपारी बंद होतं आणि आतमध्ये आम्ही दोघेच असतो. हे कोणीतरी दुकान मालकिनीच्या घरी सांगितलं आणि तेव्हापासून दुपारी दुकान मालकिनीचा नवरा दुकानवर येऊ लागला. आमचं आता सर्व काही बंद झालं होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.